आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. आज दिनांक 8 मे 2026 रोजी माननीय कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सांगली मिरज MIDC असोसिएशन येथे कंत्राटी कामगारांच्या समस्या तसेच व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता 2020 या विषयावर कंत्राटी कामगार अधिनियम 1970 अंतर्गत नोंदीत आस्थापना मालक व कंत्राटदार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सहाय्यक कामगार आयुक्त सांगली श्री मुजावर यांनी उपस्थितांना कंत्राटी कामगार विषयक विविध बाबींवर मार्गदर्शन केले. बैठकीदरम्यान उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. तसेच नव्या 4ही कामगार संहितांमधील महत्त्वाच्या तरतुदींबाबत सखोल माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमास आस्थापना मालक व कंत्राटदार यांचा उत्स्फूर्त भरघोस प्रतिसाद लाभला. सदर बैठकीत सांगली मिरज MIDC असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षल खरे, संचालक संजय खांबे, संजय अराणके, महाराष्ट्र चेंबर संचालक रमेश आरवाडे, विविध आस्थापनांचे मालक, प्रतिनिधी तसेच कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कामगार अधिकारी श्री सुहास तानाजी यादव हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे संचालक संजय खांबे यांनी आभार मानले. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.